नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET पेपर 1चा 2021चा पेपर पाहणार आहोत. 21 नोव्हेंबर 2021ला पेपर झालेला आहे. त्याच्या मराठीचे प्रश्न उत्तरं पाहून घेऊत आपण. आता परीक्षा जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही सगळे व्हिडिओ रिपीट पाहत जा. सर्व प्रश्नांची तयारी करा, रिपीट करा सर्व क्वेश्चन्स, म्हणजे परीक्षेपर्यंत लक्षात राहतील. प्रश्न पहिला आहे, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? पर्याय क्रमांक 1 साखर, 2 सार, 3 वडी आणि 4 साडी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वडी. प्रश्न दुसरा, धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे वेगाने धावणे, 2 खूप मार देणे, 3 कपडे धुणे, 4 धो वाहने. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धूम ठोकणे म्हणजे वेगाने धावणे. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत? पर्याय क्रमांक 1 सर्व, 2 सम्राट, 3 राष्ट्र, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, कारण या सर्वांमध्ये र हे जे रूप आहे हे येतं, म्हणजे अक्षराचं रूप जे आहे या तिन्ही शब्दामध्ये येतं, म्हणून याचं उत्तर येईल यापैकी नाही. प्रश्न चौथा, पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 पुनर्वसन, 2 पूर्णवसन, 3 पुनर्वसन, 4 पुनर्वसन. आता याच्यातला अचूक शब्द म्हणजे हा जो रफार आहे वरी मारलेला, हा कुठे पाहिजे? न वर पाहिजे, व वर पाहिजे की न वर पाहिजे की ज वर पाहिजे, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे पुनर्वसन शब्द अशा प्रकारे लिहिला जातो. प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहेत? पर्याय क्रमांक 1 अरे रे, शाबास, 2 परंतु, म्हणून, 3 आता, इकडे, 4 करिता, साठी. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आता, इकडे. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती? पर्याय क्रमांक 1 फळभाजी, 2 वाहती नदी, 3 थोडी पुस्तके आणि 4 कोणता गाव. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाहती नदी. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? पर्याय क्रमांक 1 गवळी धार काढतो, 2 आंबा नासका निघाला, 3 मला घरी यावयास रात्र झाली, 4 सुनील उद्या पुण्याला जाईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गवळी धार काढतो. प्रश्न क्रमांक 8, मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? पर्याय क्रमांक 1 विवेक सिंधू, 2 लीळाचरित्र, 3 ज्ञानेश्वरी आणि 4 यापैकी नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विवेक सिंधू. प्रश्न क्रमांक 10, भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? पर्याय क्रमांक 1 त त ज ग ग, 2 य य य य, 3 त भ ज ज ग ग, 4 न न म य य. याचं उत्तर आहे भुजंगप्रयात वृत्तातील गण आहेत पर्याय क्रमांक 2 य य य य. प्रश्न क्रमांक 11, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? पर्याय क्रमांक 1 यमक अलंकार, 2 अनुप्रास, 3 उपमा आणि 4 उत्प्रेक्षा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनुप्रास. प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी ओष्ठ्यवर्ण कोणता? तर पर्याय क्रमांक 1 आहे भ, 2 ल, 3 श, 4 ह. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भ हा ओष्ठ्यवर्ण आहे.
आता इथे आपल्याला पुढे कविता दिलेली आहे, त्या कवितेवरून प्रश्न सोडवायचे होते. 13 ते 16ची उत्तरं याच्यातून आपल्याला ह्याच्या पर्यायामधून निवडून उत्तर सोडवायचे आहे. तर यातला पहिला प्रश्न म्हणजे 13 नंबरचा प्रश्न आहे. हे कविता तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा पहिले आणि मग नंतर व्यवस्थित वाचून मग या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. पर्याय क्रमांक 13, प्रश्न क्रमांक 13, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? पर्याय क्रमांक 1 भाविकाचे, 2 आजाऱ्याचे, 3 अपंगाचे आणि 4 मूर्तीचे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपंगाचे. हा कविता वाचल्यानंतर तुम्हाला हे उत्तर भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 14, त्याचे हातपाय का थरथरत होते? पर्याय क्रमांक 1 आजारामुळे, 2 उपासामुळे, 3 दमल्यामुळे आणि 4 भीक मागल्यामुळे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपासामुळे त्याचे हातपाय थरथरत होते. प्रश्न क्रमांक 15, दीनबंधू कोणास म्हटले आहे? पर्याय क्रमांक 1 आहे भिकाऱ्यास, 2 धनिकास, 3 मजुरास आणि 4 ईश्वरास. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मजुरास. प्रश्न क्रमांक 16, भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? पर्याय क्रमांक 1 त्याचा ऊर भरून आला, 2 भिकाऱ्याच्या उंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले, 3 आपले अन्न त्यास दिले, 4 त्याने त्यास शिव्या दिल्या. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भिकाऱ्याच्या उंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. प्रश्न क्रमांक 17, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 प्र के अत्रे, 2 कृ के दामले, 3 रा ग गडकरी आणि 4 वि वा शिरवाडकर. तर केशवसूत हे टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव प्र के दामले आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 18, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला. पर्याय क्रमांक 1 प्रश्नचिन्ह, पर्याय क्रमांक 2 विरामचिन्ह, पर्याय क्रमांक 3 अर्धविराम, नंबर 4 आहे अवतरण चिन्ह. तर ह्याच्यामध्ये कोणतं विरामचिन्ह असायला पाहिजे होतं? पर्याय क्रमांक 4. तर 19वा प्रश्न, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पर्याय क्रमांक 1 चौकशी पत्र, 2 अभिनंदन पत्र, 3 तक्रार पत्र आणि 4 मागणी पत्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिनंदन पत्र. प्रश्न क्रमांक 20, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. पर्याय क्रमांक 1 हजरजबाबी, 2 वाचाळ, 3 तोंडाळ आणि 4 शब्दप्रभू. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हजरजबाबी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? पर्याय क्रमांक 1 6 फेब्रुवारी 2015, 2 6 मार्च 2015, 3 6 जानेवारी 2015 आणि 4 6 एप्रिल 2015. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 फेब्रुवारी 2015. प्रश्न क्रमांक 22, पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष कोण? पर्याय क्रमांक 1 फ मु शिंदे, 2 नागनाथ कोत्तापल्ले, 3 डॉक्टर सदानंद मोरे, 4 मंगेश पाडगावकर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सदानंद मोरे. प्रश्न क्रमांक 23,
सभा या शब्दाचे लिंग कोणते? पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंगी, 2 पुल्लिंगी, 3 नपुंसकलिंग आणि 4 उभयलिंग. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंगी. सभा या शब्दाचे लिंग स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 24 तुम्ही स्वतःला काय समजता यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक व आत्मवाचक, 2 दर्शक व पुरुषवाचक, 3 प्रश्नार्थक व आत्मवाचक, 4 संबंधी व सामान्य सर्वनाम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक व आत्मवाचक. आता याच्यानंतर आपल्याला एक उतारा दिलेला आहे, तो उतारा वाचायचा आणि त्याच्यावरचे 25 ते 28 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची पर्यायातून निवड करून उत्तरं द्यायची आहेत. हा उतारा आहे, तुम्ही या उतार्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मग याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतील. ठीक आहे. आता आपण त्याच्यावरचा 25वा प्रश्न आहे, ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? पर्याय क्रमांक 1 जो मनाने निर्मळ असतो, 2 ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते, 3 जो सर्वांना आवडतो, 4 ज्याचे मन सत्यप्रेमी असते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते. प्रश्न क्रमांक 26 मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? पर्याय क्रमांक 1 निर्दोष व उद्योगी जीवनामुळे, 2 निर्दोष व समाधानी जीवनामुळे, 3 व्यायाम व व्यवसाय केल्याने, 4 दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्याने. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. प्रश्न क्रमांक 27 आळशी मनुष्य कसा असतो? पर्याय क्रमांक 1 तो समाधानी असतो, पर्याय क्रमांक 2 तो समाजाचा नायक असतो, पर्याय क्रमांक 3 तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो, पर्याय क्रमांक 4 तो आपला वेळ चैनीत घालवतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो, आळशी मनुष्य. प्रश्न क्रमांक 28 धैर्यशील माणूस कसा ओळखावा? पर्याय क्रमांक 1 जो दुसऱ्यांनाच फक्त धीर देतो, 2 तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्त्व पटवून देतो, 3 तो सत्यप्रेमी निर्मळ व शांत मनाचा असतो, 4 जो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेचा समाजात प्रचार करतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तो सत्यप्रेमी निर्मळ व शांत मनाचा असतो. 29वा प्रश्न आहे टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर पर्याय क्रमांक 1 सतेज, 2 मलूल, 3 निसंदेह, 4 कोरडे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलूल. शेवटचा प्रश्न 30 आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. पर्याय क्रमांक 1 सुरू करूया, सुरू करूया. नंबर 2 कार्यक्रमाला, ह्याचं दिलेलं आहे याच्यासमोर कार्यक्रम. चूक ओळखायची आहे, या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवायचा आहे. नंबर 3 वेळात वेळेत, 4 वाक्यात कोणतीही चूक नाही. याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 3 असू शकतात. दोन्हीपैकी जर तुम्ही कोणतंही केलं असेल तर तुम्हाला मार्क भेटून जातो. अशा प्रकारे हा आपले 2021 आपण हा पेपर मराठीचा पाहिलेला आहे. फक्त भाग 1 मराठीचा पाहिला आहे. याच्यानंतरचा पुढच्या व्हिडिओमध्ये बालमानसशास्त्राचा पेपर आणि त्याचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.